सागर त्याच्या वडिलांसोबत आज गावाचे शेत पाहण्यासाठी जात होता. त्या शेतात एक चिवताई आपल्या 2 छोट्या पिल्लांसोबत राहत होती. गहू अजून कापला नव्हता, त्यामुळे तिथे राहणं सुरक्षित होतं. बाळांनो, मी तुमच्यासाठी अन्नाच्या शोधात बाहेर जात आहे, पण लक्षात ठेवा, तुम्ही अजून उडू शकत नाही म्हणून घरट्यातून बाहेर पडू नका. आणि हो, शेतात कोणी आले तर त्यांचे बोलणे नीट ऐका. हो आई, आम्ही लक्ष देऊ, तू काळजी नको करू. आई चिमणी गेल्यानंतर तिथे सागर आणि त्याचे वडील येतात. बघ मुला, आता गहू पूर्णपणे पिकला आहे. 2 ते 3 दिवसात कापणी करावी लागेल. आपण आपल्या शेजाऱ्यांना निरोप देऊया, ते उद्या येऊन आपल्याला मदत करतील. बापरे, उद्या शेजारी येणार म्हणजे आपलं घरटं तुटणार का? चला, आई आल्यावर तिला सगळं सांगूया. संध्याकाळी आई चिमणी परत खाऊ घेऊन येते. आई आई, इथून लवकर पळूया, शेतकरी उद्या शेजाऱ्यांना बोलावणार आहे गहू कापायला. बाळांनो, घाबरू नका, उद्या कोणीही येणार नाही, आपण इथेच सुरक्षित आहोत. आणि खरोखरच पुढचे 2-3 दिवस उलटले, पण गावाच्या कापणीला कोणीच आले नाही. शेतकरी पुन्हा येतो. यावेळी तो थोडा रागात होता. हे बघ, शेजारी तर कोणी आले नाहीत. आता आपण आपल्या भावांना निरोप देऊया, ते उद्या नक्की येतील. संध्याकाळी पिल्ले परत आईला घाबरून सांगतात. आई, आता ते त्यांच्या भावांना बोलावणार म्हणतात. अजूनही चिंता करू नका, त्याचे भाऊ सुद्धा येणार नाहीत. जोपर्यंत तो इतरांवर अवलंबून आहे तोपर्यंत कापणी होणार नाही. परत काही दिवस जातात. शेतकरी आणि सागर शेतात येतात. ना शेजारी आले ना भाऊ. आपला गहू आता जास्त पिकल्यामुळे वाया जात आहे. मुला, कोणाचीही वाट पाहिजे नाही. उद्या सकाळी आपण स्वतः विळा घेऊन येऊ आणि कापणी सुरू करू. हो बाबा, उद्या सकाळीच काम सुरू करू. पिल्ले ही गोष्ट आईला सांगतात. आई, आता ते स्वतः गहू कापणार म्हणाले. मुलांनो, आता मात्र आपल्याला ही जागा सोडावी लागेल. आता शेतकरी स्वतः येणार आहे आणि जेव्हा माणूस स्वतःचे काम स्वतः करायचे ठरवतो तेव्हा ते काम नक्की पूर्ण होते. दुसऱ्या दिवशी पहाटे शेतकरी येण्यापूर्वी आई चिमणी आणि तिचे पिल्ले उंच आकाशात झेप घेतात. पिल्ले आता उडायला शिकली होती. सागर आणि त्याचे वडील सुद्धा गहू कापायला सुरुवात करतात. चिमणी आणि पिल्लं सुद्धा सुरक्षित ठिकाणी पोहोचली होती. गोष्टीचा बोध, आपलं काम दुसऱ्यावर सोपवू नये, स्वतः केल्यास काम वेळेवर पूर्ण होतं. अशा छान छान गोष्टी पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.